त्यांची अशी काही शिकवण आहे का की जी अजूनही राजकारणात पण आणि अदरवाईज पण उपयोगी पडते? खरं बाबांनी बसून मला असं काही शिकवलं नाही, कारण त्यांचं जाणं इतकं अचानक होतं, त्यांनी स्वतःही ते प्लॅन केलं नव्हतं. पण त्यांना पाहून मी खूप शिकले, कारण मी त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला सौभाग्य मिळालं. आणि मी म्हटलं की लहानपणापासून बाबा हे माझे सुपर हिरो होते, तर मी त्यांना फार वेगळ्या नजरेने पाहायचे. तर त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मला शिकायला मिळालं. त्यांनी भाषणं कसे करायचे, प्रेस कशी घ्यायचे, हे मी जवळून पाहिलं आहे. आणि त्यांनी मला एकच गोष्ट शिकवली, नॅचरल राहण्याचं शिकवलं त्यांनी मला. ते म्हणायचे की तू काही असं अवघडून जाऊन करू नको. म्हणजे जसं मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा साड्यांचा ट्रेंड होता, तर मी सलवार सूट घालायचे. त्यांनी मला सांगितलं तू सलवार सूटच घाल, तू यूथ आयकॉन आहेस आणि तू डोंट प्रिटेंड समथिंग, जस्ट बी व्हेरी नॅचरल. तर ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची शिकवण आहे. आज लोकांचा जो माझा कनेक्ट आहे तो माझ्या नैसर्गिक असण्यामुळे आहे, हे मला वाटतं माझी फार मोठी ताकद आहे, जी बाबांची देण आहे. खरं आहे, सध्या त्या इमेज बिल्डिंगच्या काळामध्ये लोकांना काय आवडेल हे बघून स्वतःची इमेज बिल्ड करतात. पण नॅचरलीच तुम्ही स्वतःची एक नॅचरल हीच एक इमेज झाली आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जास्त जवळच्या पण वाटता. आणि तुमचा जो मतदारसंघ आहे आणि तुम्ही सतत तिकडे, आत्ता पण तुम्ही म्हणाल बीडला आणि परळी तिकडे जाता, तर म्हणून लोकांना आपलंसं वाटणं हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं महत्त्वाचं आहे ना, नेता म्हणून. अगदी, म्हणजे नेता असेल, एखादा अभिनेता असेल, एखादा न्यूज रीडर असेल, एडिटर असेल, किंवा तुम्ही असाल जे आज या मोठ्या पॉडकास्ट करता आहेत, लोकांशी संभाषण करताय, तर तुम्ही जोपर्यंत नैसर्गिकपणे हाताळत नाही, लोकांशी कनेक्ट नाही होऊ शकत. आणि मला वाटतं ती बाबांनी फार मोठी गोष्ट मला शिकवली. तर नॅचरल असणं हे लगेच लोक स्वीकारतात. मग नॅचरली तुम्ही सांगितलं की मला हे आवडत नाही किंवा हे माझं चुकलं, हे जरी म्हणायला अजिबात मागे पुढे पाहायची गरज नाही. म्हणजे सगळं आपण जसं कौतुक स्वीकारतो ना, तसं क्रिटिसिझम पण स्वीकारायला पाहिजे आणि काही सजेशन्स असतील तेही स्वीकारायला पाहिजे आणि बदल करायला पाहिजे. बाबांबरोबर मोठं होता ना, म्हणजे मी म्हणते राजकारणात पण आणि वयानी पण, आणि प्रगल्भता येत गेली. आणि 2014 साली बरोबर ना, तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात, माझा रिसर्च सांगतो, शक्तिशाली महिला मंत्र्यांपैकी एक होतात आणि सगळ्यात तरुण पण. एकमेव होते. एकमेव. त्यावेळेला जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कारण किती वय होतं, 34-35? मी 29वा चालू होतं तेव्हा आमदार झाले, 31व्या वर्षी युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले आणि 34व्या वर्षी मी मंत्री झाले. तर साहजिक बाबा नव्हते सोबत, पण मी बाबांची जागा घेतली होती. कुणाच्या हृदयात? लोकांच्या हृदयात. किंवा माझ्या ज्यांना मुंडे साहेब नसल्यावर काय होईल असं वाटलं, त्या लोकांनी मला तिथे बसवलं म्हणायला हरकत नाही. मी स्वतः घेतली नाही. मी कोर कमिटीमध्ये होते भारतीय जनता पार्टीच्या, तर त्या प्रोसेसमध्ये मी होते. त्यामुळं पहिल्या 5 मंत्र्यांमध्ये माझं नाव बाय डिफॉल्ट होतं, कारण मुंडेसाहेब झाल्यानंतर एक मोठा वर्ग हा भाजपापासून वेगळा होतोय की काय अशी परिस्थिती होती. तेव्हा संघर्ष यात्रा मी काढली, लोकांना संघटित परत केलं, परत आपल्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. तर त्या प्रवासात मी होते. त्यामुळे मी जेव्हा मंत्री झाले तर मला असं काही वेगळं वाटलं नाही आणि लोकांना पण नाही वाटलं. त्यांना वाटलं गोपीनाथजींचंच एक लेगसी चालू आहे. कारण माझ्यासाठी अजून एक गोष्ट आहे, सत्ता असो किंवा नसो, बाबांनी ज्या रुबाबात राहिली, आणि रुबाब म्हणजे कसा, तर लोकांच्या पाठीवर हात ठेवायचे, लोकांची गर्दी असायची. त्यामुळे सत्ता हे केवळ एक माध्यम आहे लोकांची कामं करण्याचं. त्या सत्तेशिवाय आपलं अस्तित्वच नाही, अशा भावनेत मी कधी वाढलेच नाही. त्यामुळे सत्ता आल्यावरही वेगळं वाटलं आणि सत्ता गेल्यावर वेगळं वाटलं असं मला कधी झालं नाही. संघर्ष होत असतो थोडा कमी अधिक, पण मंत्री झाल्यावर मला फार काही वाटलं नाही. पण माझा मंत्रिपदाचा शपथ चालू असताना पूर्ण स्टेडियम टाळ्यांनी कडाडत होतं. त्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्या, माझ्या नावात पंकजा गोपीनाथ मुंडे यासाठी त्या होत्या. आणि सदैव मला भान राहील की त्या टाळ्या त्यांच्या नावात मला वाजल्या, आणि ते टाळ्या कायम ठेवणं हे मोठं दायित्व आहे माझं, आणि ते माझं नेहमी स्मरणात राहील. तुम्ही त्याच वेळेला मला असं वाटतं ते शेतकऱ्यांसाठीचं एक बहुभाषिक सॉफ्टवेअर आणलं. बाबा समोर होते ना तेव्हा? ते मी राजकारणात येण्याच्या आधी, म्हणजे मी 19-20 वर्षाचे होते. ग्रॅज्युएशन माझं लास्ट इयर होतं आणि मी एक सॉफ्टवेअर कंपनी माझ्या मैत्रिणीने मी काढली होती. तर त्याच्यामध्ये बाबांनी
सांगितलं की अगं आपल्या शेतकऱ्यांना बिलं ना इंग्रजीत येतात, त्यांना वाचता येत नाही ऊसाची. सहज ते डोक्यात राहिलं, मग आम्ही ते सॉफ्टवेअर तयार केलं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये वेगवेगळ्या फॉन्ट्समध्ये ते बिलं आपण करू शकतो. तर ते मी सॉफ्टवेअर केलं आणि ते त्यांना खूप आवडलं आणि त्याचं लॉन्च जे आहे ते प्रमोद महाजनांच्या हस्ते केलं, जे माझे मामा आहेत आणि ते तेव्हा IT मिनिस्टर होते. आणि माझं वय 20 वर्ष, फार जुनी गोष्ट आहे म्हणजे माझ्या कॉलेज जीवनातल्या काळातली. आणि मग मी भाषणाला उभी राहिली आणि प्रमोदजी स्टेजवर आणि बाबा ऑडियन्समध्ये होते. कारण ते म्हणले मी ऑडियन्स मी पिता म्हणून आलो आहे आणि ते खूप नर्वस होते की मी काय बोलेन, इंग्रजीत भाषण करते आणि मग प्रमोद मामांनी भाषण झाल्यावर पहिली टाळी वाजवली आणि माझं कौतुक केलं आणि खूप खूप आशीर्वाद दिले. आणि असं मला बेसिकली वक्तृत्वाची सवयच आहे लहानपणापासून. कॉलेजमध्ये, शाळेमध्ये प्रत्येक वेळी मी इन्वॉल्व्ह होते सगळ्या. रुईयामध्ये होते तर ऑफकोर्स कल्चरली कॉलेजमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज असायच्या. तर बाबा होते, ऑडियन्समध्ये होते आणि ते माझ्याहीपेक्षा नर्वस होते. हे त्यांचा एक पिता म्हणून स्वभाव सांगून जातो की मृदू एक होते. हळवा हळवा पिता. पण नंतर खूप असा अभिमान वाटला असेल ना त्यांना, की या तरुण वयात आपल्या मुलीनी, सोपं नाही आहे ना दिल्लीला जाऊन हे सगळं सादर करणं. तेच म्हणतं ना मी, जेव्हा आज मला वाटतं की माझं कौतुक व्हायला पाहिजे तेव्हा बाबांची आठवण येते. कारण माझं कौतुक करणारं कोणी नाही आहे, पाठीवर थाप मारून सांगणारं कोणी नाही आहे. तर ते, कारण मी त्यांची जागा घेतल्यामुळे आता मी मोठी आहे बेसिकली. तर आईपेक्षाही मी मोठी आहे असं मला वाटतं कधी कधी. कारण आमचे बाबा असे, पण आमची आई खूप अशी बाहेरच्या जगात नाही वावरली, तर ती खूप प्रोटेक्टेड आणि घरगुती सांभाळत होती ती सगळं. तर त्यामुळे आता त्यांचा कौतुक आणि त्यांचा अभिमान वाटणं हे मिस करते आणि त्यांना वाटत होता तो, हे मला माहीत होतं आणि ती माझी शक्ती होती त्यांच्यानंतरही, की तो अभिमान मला पुढे बूस्ट करत राहिला. आज बाबा असते तर काही राजकारणामध्ये बदल झाले असते? आज बाबा असते तर मी राजकारणात पडले नसते. कारण मी होते ऑलरेडी राजकारणात. मी आमदार होते बाबा असताना 5 वर्ष, माझी एक टर्म पण पूर्ण झाली. युवा मोर्चा अध्यक्ष देखील होते, ते नेताही होते माझे. पण मी त्यांना म्हटलं होतं, ज्या 2 जूनला मी म्हणत होते की मी त्यांना शेवटचं भेटले, की आता तुम्ही उमेदवार शोधा, मी विधानसभा नाही लढणार आहे. आणि 5 जूनला माझी लंडनची तिकीटं होती. म्हटलं आता मी खूप कष्ट केले 7 वर्ष, तुम्हाला आता तुम्ही मंत्री झाला, आता मला नाही राजकारण कंटिन्यू करायचं, हे मी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित ते असते तर मी राजकारणात नसते. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.